माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी उद्या रविवारी चलो विशाळगडचा नारा दिलाय। या अनुषंगानं आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्या रविवारी सकाळी 8 वाजता कोल्हापुरातून विशाळगडकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। यावेळी त्यांनी स्थानिक आमदार विनय कोरे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी विशाळगडावर सर्वांचंच अतिक्रमण आहे, विशाळगड पवित्र ठिकाण आहे, त्यामुळे नको त्या गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशाराही दिलाय। विशाळगड अतिक्रमणाचा नारा देत उद्या रविवारी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही जात असून सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे हे सरकारनं जाहीर करावं असं आवाहनही त्यांनी केलं। अतिक्रमणाच्या याचिकेवर सरकार 1.5 वर्षात एक सुनावणी लावू शकलंय असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी अनेकदा उच्च न्यायालय रात्री 12 वाजेपर्यंत चाललंय, मग या प्रकरणाची सुनावणी का होऊ शकली नाही? अॅटर्नी जनरल झोपलेत का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। आपण विशाळगडावर जाणार म्हटल्यावर प्रशासनानं बैठका लावायला सुरुवात केली आहे, मग जिल्हा प्रशासन 1.5 वर्ष काय झोपलं होतं काय अशी विचारणाही त्यांनी केली आहे। म्हणजे मी चलो विशाळगड म्हटलं म्हणून त्यांनी दखल घ्यायची का? 1.5 वर्ष झोपले होते? साधा प्रश्न आहे माझा त्यांना, तुम्ही हिअरिंग का लावली नाही? 1.5 वर्षात हिअरिंग का लावली नाही? मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राज्याभिषेक सोहळ्याच्या तिथीच्या वेळी की तुमचा विशाळगड आमच्या मनात आहे। आता काय म्हणत त्यांनी सांगावं। जिल्हा प्रशासनाला माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता आम्ही मीटिंग लावली, राजे आली नाही तिथं, हो टाकला मी पैसे, काय नाही काय साध्यच होणार नाही, तुम्ही 1.5 वर्षात काय साध्य म्हणजे साधलं नाही, काय एक हिअरिंग लावू शकला नाही। दरम्यान अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदार विनय कोरे यांच्यावरही संभाजीराजे यांनी जोरदार निशाणा साधलाय। स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्यावर दबाव टाकतो म्हणून तुम्ही गप्प बसता असा आरोपही त्यांनी केला। स्थानिक आमदारांनी माझ्या बाजूला पत्रकार परिषदेत येऊन बसावं असं आव्हानही त्यांनी आमदार विनय कोरे यांना दिले। हे सरकार ह्या त्या एका लोकप्रतिनिधी बोलतो म्हणून त्यांच्या प्रेशरमध्ये काम करायचं? कोण लोकप्रतिनिधी? आता काय ओपन आहे, तुम्ही माहिती घ्या ना, मी तर नाही आहे तिथला लोकप्रतिनिधी। असं ना स्थानिक आमदारच धरा ना, कशाला लपवायचं नाव? त्यांनी यानं त्यांनी जशी मी प्रेस घेतली ना माझ्या बाजूला येऊन बसावं, माझी त्यांना आव्हान आहे, येऊन दे माझ्या बाजूला, मी काय चुकीचं बोलतो विचारा। गेल्या 5 वर्षांमध्ये विनय कोरेंकडून बरंच सुद्धा या शब्दात नाही आहे या विषयात। आता बरंच्या पुढं काय लावायचं मला माहित नाही, ते तुम्ही विचारत आहे ना, का बोलत नाहीत ते, का बोलत नाहीत? म्हणजे महायुतीशी तुमचं संलग्न झालंय म्हणून तुम्ही प्रश्न टाकायचा त्या जिल्हाधिकाऱ्यावर। उद्या विशाळगडावर कोणत्याही परिस्थितीत जाणार असून पोलिसांनी आम्हाला भीती घालू नये असंही संभाजीराजे यांनी म्हटलंय। विशाळगडावर दोन्ही समाजाचं अतिक्रमण असून लोकांची भावना सरकारपर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश असल्याचंही माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं।